चला तर आपण आता बघा आपल्या गावातील जी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे या बँकेला आपण भेट द्यायला आलेलो आहोत आणि ही आपली एक बँक व्हिजिट म्हणून आहे। जसं आपल्याला वर्ग 9ला नाही का फायनान्स हा विषय आलेला आहे त्यानिमित्ताने एक आपण बँक व्हिजिटला आलेलो आहोत। तर आपल्या या बँकेचे मॅनेजर साहेब आहेत सन्माननीय भुजे साहेब आहेत आणि कॅशियर साहेब आहेत प्रदीप सर। तर ते आपल्याला नाही का माहिती देणार आहेत। तर आपल्या शाळेचे काही विद्यार्थी कॅशियर साहेबांना काही प्रश्न विचारणार आहेत आणि काही प्रश्न नाही का मॅनेजर साहेबांना विचारणार आहेत। तर अनन्या आपल्या वर्गातली जी मुलगी आहे ती प्रश्न विचारणार आहे प्रदीप सरांना। सर, बचत खाते आणि चालू खाते यांमधला फरक काय? बचत खाते म्हणजे सेविंग खाते आणि चालू खाते म्हणजे करंट मध्ये। बचत म्हणजे आपण बचत करू शकतो आणि सेविंग मध्ये आपल्याला लिमिट नसते, त्याच्यावर चालू खात्याला व्याज नसते आणि आपलं बचत सेविंग खाते जे आहे त्याला वार्षिक 3% व्याज मिळते। स्लीप असते ती ही जमेची स्लीप आहे। आपल्या रक्कम जमा करायची असेल रक्कम टाकायची ते नाव लिहायचं सबसिडी द्यायची सही करून पैसे जमा करायचं। बँकेतील कॅशियर काय काम करतात? बँकेतील कॅशियर हे टॅक्सवर करतात, जमा घेणे आणि देणे, पैसे जमा करणे आणि देणे कॅशियरची काम करतात। चेक म्हणजे काय आणि तो कसा वापरतो? चेक हा एक त्याचा बिघडच असतो। आपलं समजा एनआय झालं दुसऱ्या व्यक्तीला त्याचं नाव देऊ शकतो आपण। तुमच्यामधून बँक मॅनेजरची कामे काय असतात? बँक मॅनेजर पासिंग करणे, शाखेवर नियंत्रण ठेवणे, सभासदांना सर्व माहिती सांगितली, नवीन योजनेच्या। सर, डेबिट कार्ड म्हणजे काय? डेबिट म्हणजे पैसे काढायचं कार्ड, डेबिट ज्यांना डेबिट होते ते कार्ड डेबिट कार्ड। बँक खाते काढण्याकरता वयाची अट असते? वयाची अट नसते। नेट बँकिंग म्हणजे नेट बँकिंग हेच आपलं कॉम्प्युटरवरच सर्व नेटवर काहीतरी सर्व नवीन। सर, पासबुक शॉपवर काय आहे? पासबुक म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री मिळते। हे पासबुक आहे, समजा आपण रक्कम जमा किती केली, काढली किती, त्याच्यामध्ये एंट्री आपण केली मशीनमध्ये तेवढं आपल्याला माहीत पडते। तारखेला काढल्या कशा काढल्या त्याच्यात कोणत्या तारखेला आपण जमा केली आहे त्याच्यासाठी हे पासबुक आपल्या माहितीसाठी। दुसऱ्या गोष्ट सर, खाते उघडण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात? एक तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपलं ते रहिवासी दोन फोटो। सर, EMI म्हणजे काय? EMI म्हणजे EMI म्हणजे महिन्याला जे आपण कर्ज घेतलेली किस्त भरतो ती जी हप्ता आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये तो हप्ता असते, इंग्लिशमध्ये EMI। सर, व्याज म्हणजे काय? तो कसा मोजला जातो? व्याज म्हणजे आपली जेवढी जास्त रक्कम राहील त्याच्यावर ते 6 महिन्यांनी द्यायला पाहिजे। जर आपण जास्त जितके दिवस आपण ती त्याच्यानुसार आपल्याला ते व्याज मिळेल। कमीत कमी 1 महिना कॅश राहिला पाहिजे 10 तारखेच्या त्याच्यावर व्याज मिळेल। आज टाकली उद्या काढते त्याच्यावर व्याज मिळणार नाही। सर, विद्यार्थ्यांनी बँक खाते कसे उघडावे? विद्यार्थ्यांनी बँक खाते फॉर्म आहे, हा फॉर्म भरायचा। इथे सर्व लिहिलेच आहे मराठीमध्येच आहे, इथे सर्व मराठी सर्व भरून द्यायचं। प्रॉब्लेम सांगतो त्याला फोटो वगैरे आणि हा जॉईंट खाता असतो अच्छा। तर अशा प्रकारे नाही का आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ खैरी शाखा येथे आपण आलो आहे। बँक मॅनेजर साहेबांनी आणि कॅशियर साहेबांनी आपल्याला छान प्रकारे आपल्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या उत्तराने तुमचं समाधान झालेलं आहे असं मला वाटत आहे। छान प्रकारे तुम्हाला बँकेचा व्यवहार
आता कसा होतो काय होतो आपल्याला मॅनेजर साहेब नाही का थोडंसं कॅम्प्युटरवर दाखवणार आहे आणि कॅशियर साहेब आपल्याला काउंटिंग कसे करतात त्यांच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल 1 कोटीची किंवा 50 लाखाची अशी रक्कम जर आली तर एवढी रक्कम हाताने मोजणं शक्य नाही. त्याकरिता नाही का खास बँकेला नाही का ते मशीन दिलेले आहे. त्या मशीनद्वारे नाही का कॅशियर साहेब ते काउंटिंग करत असतात आणि ते काउंटिंग केल्यानंतर ते आपल्या तिजोरीमध्ये वगैरे ते जमा करत असतात आणि पैशाची देवाणघेवाण जमा करणे आणि लोकांना विड्रॉल देणे हे कामं कॅशियर साहेब करतात. आणि या सगळ्यांचे एकूण त्या अडचणी आल्या काही आल्या तर ते बँकेचे साहेब असतात मॅनेजर साहेब ते मॅनेजर साहेब सॉल्व्ह करत असतात. बँकेला दुसरे पण अदर पण कर्मचारी असतात. आपली जी खैरी बँक आहे थोडी लहान शाखा असल्यामुळे नाही का आपली छोटी बँक आहे तरी नाही का 5 ते 7 गावा मिळून इथं हा व्यवहार होत असतो आणि कोटीच्या 10-20 कोटीच्या वर हा इथला व्यवहार चालत असतो. ठीक आहे. बाकी अजून कोणाला काही क्वेश्चन विचारायचे आहे? पुन्हा काय पुन्हा जर आपण 1000 रुपये भरले त्याचे जास्त 3% व्याज आहे. आरडी काढली त्याला आरडीला जास्त आहे, सेव्हिंगला 3%.